नमस्कार मित्रांनो, आपण आज आलेलो आहे हॉटेल जय तुळजाभवानी मच्छी हाऊस, बोरकेगाव, धानोर. आपण ट्राय करूया स्पेशल मच्छी आणि बेमळीची प्युअर चिलापी मच्छी मिळते इथं. हे पहा मित्रांनो, आळणी मच्छी मसाला फ्रायसाठी. तवा फ्राय मध्ये 3 प्रकारचे क्वालिटीला काय नाही, एक नंबर. मी नेहमी जेवतो क्वालिटी आपली घरगुती कसा रस्सा तो फ्रेशनेस जाणवतोय का बाकी पूर्णपणे, म्हणजे कुठल्याही प्रकारचा वास येणार नाही किंवा काय नाही. नमस्कार मित्रांनो, आपण आज आलेलो आहे हॉटेल जय तुळजाभवानी मच्छी हाऊस, बोरकेगाव, धानोर डॅमच्या ठिकाणी. नमस्कार मित्रांनो, आपण आज आलेलो आहे धानोर येथील शेरेवस्ती बोरकेगाव डॅमच्या ठिकाणी हॉटेल जय तुळजाभवानी. पाहू शकता तुम्ही, इथे स्पेशल भीमाची मच्छी मिळते. चला पाहूया आपण कशी क्वालिटी आहे, सांगतो मी तुम्हाला टेस्ट करून. चला, हे आहे हॉटेल जय तुळजाभवानी मच्छी हाऊसचे मालक संदीप शेठ. मला नमस्कार शेठ. चला, काय दाखवा आम्हाला तुमच्या किचनमध्ये कसं काय चालू आहे हॉटेलमध्ये. हे पहा मित्रांनो, आळणी मच्छी आणि रश्श्यामध्ये. हे आहे मसाला फ्रायसाठी. हे पहा मित्रांनो, मच्छी मसाला फ्रायसाठी. याच्यामध्ये काय ओके संपलेलं आहे. आणि हा पहा मित्रांनो, रस्सा, मच्छीचा रस्सा. ह्याचे जे मसाले आहेत ते कसे आपले घरगुती का आपण घरगुती, म्हणजे जे तुमचे स्पेशल असतं, आपण काय बागवानी पद्धत म्हणतो काय, कुठं बागवानी पद्धतीने. ओके. ते पहा मित्रांनो, तवा फ्रायसाठी मच्छी झाली. आणि तेल पहा किती एकदम जे क्वालिटी म्हणतो ना, एकदम क्वालिटीमध्ये सगळं मटेरियल वापरलं जातं. आणि हायजीन पण पहा, तेल एकदम स्वच्छ दिसते. काही ठिकाणी गेलो आपण की पूर्ण काळं तेल दिसतं कढईमध्ये. म्हणजे याच्यावरून पाहा तुम्ही की क्वालिटी काय असेल, एकदम डेली जे काय असेल ते सगळं. ओके, म्हणजे हायजीनचं पूर्णपणे काळजी घेतली जाते मित्रांनो इथे. पहा मित्रांनो, थाळी भरायचं चालू इकडे, स्पेशल मच्छी थाळीचं. दिसायला पहा किती एकदम परफेक्ट टेक्स्चर दिसतं. रस्सा एकदम नाही का घट्ट आहे, घरगुती पद्धतीचा. ते पहा, आणि रश्श्यातील मच्छी. तवा फ्रायची फ्राय चालू आहे. तवा फ्रायसाठी टाकलेले आता. तवा फ्राय मच्छी चालू आहे. आणि सुका 3 प्रकारे. तवा फ्रायमध्ये 3 प्रकारचे येते. ओके. जास्त मीठ लावून जास्त जसं पाहिजे तसं त्यानुसार. ओके. ड्रायमध्ये ड्राय, लपतपीत. ओके. हे पहा मित्रांनो, चुलीवरती बाजरीच्या भाकरी चालू होती. आता वाजलेत 12-12:30 आणि आता जस्ट ऑर्डर चालू झाले आहेत. म्हणजे जेवणाचा टाइम जो चालू होतो 12-1च्या हिशोबाने, त्यापासून आता जेवणाचं इथं पण चालू झालेले आहेत. आता हे पहा, लगेच दुसरी मसाल्याची तवा फ्रायची ऑर्डर चालू झालेले आहेत. ह्यापर्यंत एकदा 12-1ला चालू झाले की जेवण चालू होतं. त्याच्यामुळे तुम्ही 12-1च्या नंतर कधी या, एकदम फ्रेश आणि फ्रेशच सगळं सुरू भेटेल. स्पेशल मच्छी हाऊसला शाळेत जे तुळजाभवानी स्पेशल मच्छी हाऊसचे ओनर संदीप शेठ. मला नमस्कार शेठ. आपलं हॉटेल चालू होऊन किती दिवस झाले? 3 महिने. आपलं लोकेशन सांगताय काय आहे? धानोर शेरेवस्तीच्या बोरकेगावच्या डॅमजवळ. अच्छा अच्छा. इकडून तळेगाव रोडवरून आत आले धानोऱ्यातून शेरेवस्ती. ओके. आणि इकडनं कोरेगाववरून भीमा कोरेगावून रोड आहे. ओके. आपण इथे काय काय देतो आपल्या इथे? आपल्याकडं स्पेशल थाळी भेटते एक 200 रुपयाला. कडक थाळी आपल्याकडे 150 रुपयाला भेटते. ओके, म्हणजे कडक थाळी म्हणजे त्याच्या कडक पीस कडक पीस रस्सा राईस भाकर येतो. ओके.
आळणी थाळीमध्ये आळणी सुपवाटी रस्सा राईस भाकर आणि एक मसाला थाळी येते आपल्याकडं मसाल्याची 5 पीस रस्सा राईस भाकर. ओके, म्हणजे 3 थाळी- प्रकारच्या थाळ्या आहेत हा. आपल्याकडे रेग्युलर आणि Regular. एक स्पेशल थाळी. हा एक स्पेशल आणि फ्राय मध्ये आपण काय काय देतो तवा फ्राय देतो हम्म. आळणी फ्राय देतो नाही मित्रांनो कडक- पहा आपले कडक फ्राय पण आलेली आहे. कडक आहे कडक. मसाला फ्राय. ओके ओके. आणि मच्छी आपली डेली साधारण किती लागते आपल्याला रोज मच्छी? रोजचं एक 70-80 किलो तरी सध्या आत्ताच्या बजेटला जातो. वार रविवार गुरुवार जसं पेशा असेल तसं 150 ते 100 ह्याच्यामध्ये जातं. ओके, म्हणजे 100 किलोच्या आसपास आपण आज डेली मच्छी देतो. म्हणजे सगळी मच्छी आपली बिगवणची येते का आपण मिळवण्याची वापरतो? भीमा नदीची आपण जे पकवतो ते आणि माल इथं नाही गावला तर मग बिगवणचा ओके, म्हणजे मासे तुम्ही स्वतः पकडता? हा मासे स्वतः पकडतो. पहा मित्रांनो, मासे स्वतः पकडतात म्हणजे त्याच्यामध्ये क्वालिटीमध्ये तर मग कुठलं काय नाही आणि डेली फ्रेश मच्छी येते आपली सगळी. हा, स्वतः. हे पहा मित्रांनो, आता ही थाळी पाहू शकता तुम्ही. स्पेशल आळणीचे 2 पीस, हा मसाल्यामध्ये तवा फ्राय. तवा फ्रायमध्ये नाही मसाला पीस मसाला हे पाहायचं आणि कडकमध्ये. म्हणजे कस्टमर कुठला येऊ द्या त्याला ह्याच क्वालिटीचे फिश सगळे. याच. म्हणजे असं काय नाही की व्हिडिओ म्हणून एवढे नाही, हॉटेल नाही. फिश पहा. हे कंटिन्यू स्वतःचे Continue. धरलेले मासे आणि घरचे मासे असतात ओके, आणि ओके. काही मार्केटचे ओके, म्हणजे सगळं स्वतः तुम्ही पूर्ण लक्ष देऊनच हे सगळं हा, मी करता. स्वतः. आणि जे मसाले हे तुम्ही तुमचे कसे घरगुती घरगुती पद्धतीचे सगळे. ओके ओके, म्हणजे सगळं घरीच. जेवण हे घरगुती पद्धतीने दिलं जातं. ओके, घरी म्हणजे- जसं बनवतो आपण हम्म. त्याच पद्धतीने. ओके, म्हणजे पहा मित्रांनो, एकदम जे घरी आहे त्या पद्धतीने एकदम. आणि एकदम ह्यांचं मुळात कसं असतं माहिती आहे का, बागवान पद्धतीमध्ये ते एकदम हायजीन मेंटेन सगळं करून आणि एकदम घरगुती, कुठल्याही मसाल्याचा त्रास होणार नाही मित्रांनो. त्याचं मी खाऊन तुम्हाला सांगितलं. आणि क्वालिटी पाहता ही कडक थाळी हिचे कडक जी आहे फ्राय ह्याची काय रेट आहे याचा? 70 रुपये प्लेट. 70 रुपयाला ही प्लेट आहे. आणि तवाची 90 रुपये. 90 रुपयाला. म्हणजे एक जेमतेम रेटमध्ये आहे सगळं, एकदम रिजनेबल रेटमध्ये थाळी आहे. आणि मित्रांनो आता मी ट्राय करून सांगतो तुम्हाला कसं लागतं त्यांचं. रस्सा सगळ्यात पहिले आपण ट्राय करूया. हे पहा एकदम लिंबू पिळून घेऊया आपण. हॉटेल बंद कधी असतं आपलं? पण शक्यतो गुरुवारी किंवा सोमवारी ह्यातला एक वार कधी तरी बनतो. अच्छा, म्हणजे असं फिक्स काय नाही. फिक्स नाही. हे पहा म्हणजे मित्रांनो. 2 दिवसात म्हणजे कसं गुरुवार जर मला काम असेल तर मी एकटं गुरुवारची कामं करतो बनतो. ओके. गुरुवार थोडंसं मार्जिन कमी असतं म्हणून. नाही तर मग सोमवार चांगलं चालतं. त्यामुळे मग म्हणजे कधी तुम्ही स्वतः करता म्हणून जर काम असेल गुरुवार सोमवारी ऍडजस्ट करून. हा त्या 2 पैकी बंद ओके. करतो आपण एक दिवस कुठला तरी. खरंच मित्रांनो असं रस्सा तर खूप छान लागतं. म्हणजे फिक्स बंद नसतं कधी आपलं. नाही ओके. कंटिन्यू चालूच असतं. कॉम्प्रोमाइज करायचं नाही क्वालिटीमध्ये म्हणून केव्हा केव्हा बंद असतं फक्त. जर बिग वनचे मासे आणायला जायला नाही भेटला आणि इथं जर नाही सापडली, शेवटी नदी आहे, डेली मासा गावाला नाही माहीत नाही, म्हणजे ज्यावेळेस थोडंसं काय प्रॉब्लेम असेल त्यावेळेसच हॉटेल बंद असतं. हा त्यावेळेस. कडक पाहू शकता मित्रांनो. दाखवाय हे पहा एकदम एकच नंबर. एकदम परफेक्ट फ्राय झालेला आहे. कडक म्हणजे आतून सॉफ्ट आणि बाहेरून क्रिस्पी. या पद्धतीने हा मासा आहे एकदम खूप छान खरंच तळलेला आहे. आळणी सूप जे की यांचं स्पेशल थाळीसाठी दिलं जातं. हे पहा पूर्णपणे त्याच्यामध्ये आळणी मच्छी तयार झाली आहे त्याचं हे पाणी आहे. किलो हे पाहू शकता आळणी. एक नंबर. आपण जरा थोडंसं आहे ना चुरून रस्सा ट्राय करतो मी. म्हणजे आपल्याला हा पहा मित्रांनो रस्सा मच्छीचा. आणि याच्यामध्ये मुंडी पण आहे मच्छीची, म्हणजे मुंडीचा रस्सा केला जातो. खरंच व्यवस्थित आहे. मीडियम स्पायसी आहे. मच्छी म्हटलं की थोडासा स्पायसी असेल रस्सा तरच एकदम व्यवस्थित लागतो. आणि ह्या थाळीमध्ये मला ज्यांचा जो आवडलेला आहे हा जो मसाला आहे एकदम कमी मसाला आहे याला आणि एकदम भारी लागतो ना.
आणि एकदम फ्रेश मच्छी आहे. त्याचा तो फ्रेशनेस जाणवतोय का आता की नाही पूर्णपणे. म्हणजे कुठल्याही प्रकारचा वास येणार नाही किंवा काही नाही. इंद्रायणी राईसवर आपण थोडंसं ट्राय करूया. थाळी एवढी भरगच्च आहे की ठेवायची कुठं भाकरी आता हे होतं. आपण आळणी रस्त्यामध्ये घेऊ राईस. आणि कसं आहे इंद्रायणी राईस खरंच एकदम ओरिजिनल इंद्रायणी आहे. खाता की नाही त्याचा सुवास जाणवतो आहे. आता काही ठिकाणी आपण गेलो की इंद्रायणीच्या नावाखाली वेगळाच कुठं तर राईस दिलेला जातो नाही का. अप्रतिम खरंच एक नंबर आहे. आणि हा आळणी रस्सा मला खरंच खूप आवडला आहे. हे पहा मित्रांनो, आपण तवा फ्राय घेतला आहे. मसाला पाहू शकता तुम्ही. हे पहा मसाला एकदम खरंच मित्रांनो मसाला ना एकदम वेगळाच स्वाद घेऊन जातो या माशाचा. हा जो मसाला त्यांनी वापरलेला आहे काय एकदम सिम्पल रेसिपी आहे. घरगुती तिखट आणि 1-2 मसाले वापरलेत. हे पहा मित्र, तुम्ही जे तुळजाभवानी जर आले तर हा आहे ना तवा फ्राय तुम्ही ट्रायच करा. मी खरंच सांगतो तुम्हाला, हा तवा फ्राय ना ट्राय केला ना खरंच खूप समाधान वाटेल. या हॉटेलला आपण जेवण केलेलं. आणि पीस पण पहा एकदम 6 पीस दिले जातात. थोडासा क्रिस्पी नॉर्मली आणि त्याचा जो सॉफ्टपणा नॉर्मल एकदम कॉमन मॅच झाले आहे दोन्ही पण. खरंच एक नंबर. आपण थोडंसं याच्यावर लिंबू घेऊ. तर मी पहिल्यांदा खाताना कधी लिंबू पिळत नाही. त्याची जी ओरिजिनल आहे टेस्ट ती जाणवते आपल्याला. आणि हा जो मसाला आहे ना याचा खरंच यांनी अप्रतिम तवा फ्राय बनवलेला आहे. हा मसाला याची थोडीशी वेगळीच रंगत देतो या माशासाठी. हे बा एक नंबर. तुम्ही जे तुळजाभवानी झाली मी तुम्हाला सगळ्यात पहिले काय रेकमेंड करेल की तुम्ही यांचा तवा मसाला फ्राय जे आहे तवा मसाला फ्राय हा 100% तुम्ही ट्राय करा. म्हणजे कराचं यांनी आपल्याला स्पेशल थाळीमध्ये सुद्धा कडक फ्राय दिलंच जातं. परंतु आपण कडक प्लेट पण आपण मागवली होती. कारण यांचं खरंच मासा आहे एकदम जो बाहेरून कडक आणि आतून जो सॉफ्टपणा आहे ना तो खरंच भारी लागतो. हे पण एकदम गरम आहे. तुम्ही हाताला चटके बसेल अक्षरशः. एकच नंबर. मित्रांनो या ठिकाणी या हॉटेलला 2-3च म्हणजे आहेत पण खरंच खूप छान प्रतिसाद भेटतो हॉटेलला. आणि कस्टमरही खूप चांगले असतात. डेली जवळजवळ 70 ते 80 किलोपर्यंत यांचा मच्छीचा सेल आहे. म्हणजे खरंच खूप छान कस्टमर आहे. आणि क्वालिटी ही त्या पद्धतीने चांगली उत्तम क्वालिटी एकदम. तुम्ही पाहू शकता आपण कडक फ्राय घातला होता. स्पेशल मच्छी थाळी घेतली होती. आणि हा जो मसाला आपण तवा फ्राय घातला होता खरंच म्हणजे एकदम ऑसम क्वालिटी आहे. त्याच्यामुळं तुम्ही ट्राय करा. चला मी आता जेवण करतो आणि थोड्या वेळ तुम्हाला भेटतो. मित्रांनो तर जेवण झालेलं आहे आपलं. खरंच खूप छान थाळी होती यांची. आणि सगळ्यात आपल्याला जास्त इथं आवडला तर तो तवा मसाला फ्राय. त्याच्यामुळं इथं आले मित्रांनो ही थाळी तर आपण घेतोयच पण थाळीबरोबर तुम्ही जर मसाला घेतला तवा मसाला फ्राय खरंच खूप छान जेवण होईल. आणि पाहूया आपण आता बाकीचे रिव्ह्यू पण घेऊ आपण इथे. चला दाखवतो मी तुम्हाला आणखी काय. बाबा जेवण कसं वाटलं तुम्हाला? क्वालिटी आवडली? ओके. हे पहा मित्रांनो बाबा आलेले त्यांच्या मित्रांना घेऊन इथं जेवायला. चालेल त्यांचं जेवण. बाबा जेवण कसं वाटलं तुम्हाला? जेवण एक नंबर आहे. आणि जेवण घरगुती आहे. घरगुती कसं असतं आपण रस्सा बनवतो आपल्या घरी त्या पद्धतीचं जेवण आहे. बाजरीच्या भाकरी कडक 5-6 पीस कडक रस्सा बिस्सा फर्स्ट क्लास जेवण आहे. आम्ही नेहमी जेवतो इथं. पण कुठं गेलं आम्ही पुण्याला गेलो तर जेवासाठी इथंच येतो कारण क्वालिटी त्या पद्धतीची आहे. जेवणाची क्वालिटी अप्रतिम आहे. थाळी बघायला गेली ना एक माणसाला भरपूर आहे
आणि चव वगैरे अगदी आपल्या घरासारखे आहे. तुम्ही थाळी सोडून आणखी काय घेतलं होतं? मसाला मासे तवा घेतले फ्राय, होते. मसाला हा, तवा फ्राय. तवा आवडला फ्राय. मसाला तवा फ्राय? एक नंबर आहे. एक छान, अतिउत्तम. चालेल. हे पहा मित्रांनो, आता किचन पूर्ण आता व्यस्त झालेलं आहे. हे पहा, आता आपण आलो त्यावेळेस एकदम शांत झालं होतं. आपण येऊन एक अर्धा एक तास झाले कंटिन्यू आता ऑर्डर चालू आहे. आणि हे पहा पूर्ण फ्रेश मच्छी पुन्हा चालू आहे लगेच. आता जी काय पहिली मच्छी बनवली होती दादाने ती आता संपलेली. आता हे पुन्हा नवीन ऑर्डरसाठी मच्छी चालू आहे. ओके, पिवळा रस्सा. आणि आता पण तुम्हाला खाऊन दाखवला, खरंच अप्रतिम पिवळा रस्सा आहे. त्याचं एकदम त्याचं जे थिकनेस आणि क्वालिटी आहे खरंच एक नंबर आहे. हे पाहू शकता तुम्ही. आपण आलो त्यावेळेस पाहता